व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहत आहे केमिकल थर्मोडायनामिक्स आणि आजचा आपला टॉपिक आहे नेचर ऑफ हीट अँड वर्कचं नेचर कसं बघू. सगळ्यात पहिले आपण पाहू नेचर ऑफ वर्क. सगळे पॉईंट्स समजून घ्या, सगळे पॉईंट्स व्यवस्थित आपल्या बुकमध्ये वहीमध्ये लिहायचे. ठीक आहे. आता पहा नेचर ऑफ वर्क म्हणजे काय रे? काम एक प्रकारचं. आपण एखादी बादली पाणी भरून आणतो घरून किंवा घरात घेऊन जातो, आपण म्हणतो का आपण खूप मोठं वर्क केलं आहे. सपोज एखादी गोष्ट आपण इथून तिथं नेऊन ठेवली, आपण म्हणतो काम केलं आहे. हेच पाहणार आपण नेचर ऑफ वर्क. आता बघा रे, इन मॅकॅनिक्स म्हणजे मॅकॅनिक्सनुसार वर्क इज F/d, अ डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी डिस्टन्स d when the force is applied. म्हणजे सपोज हे डस्टर आहे, एका ठिकाणी आहे. ओके, याला मला सरकवायचं आहे. मी सरकवाल म्हणजे काय लावा? फोर्स लावा. ठीक आहे. आता बघा रे, मी आता याला काय लावणार? फोर्स लावला. चला लावला. मग हे डस्टर कुठं गेलं? इकडे. आता जसं हे असं आहे, फोर्स लावला, केलं. ते बिना फोर्स लावल्यानं होईल का? आपोआप होते का कोणत्या गोष्टी? नाही. काही ना काही डिस्टन्स तो समोर गेला, डिस्प्लेस. ठीक आहे. नाव आता हा समोर गेला आहे तेवढा डिस्टन्स आणि जेवढा फोर्स लागलेला आहे याला मॅकॅनिक्सनुसार म्हणते वर्क. हेन्स अकॉर्डिंग टू मॅकॅनिक्स नाव W इज इक्वल्स टू F/d. आता असं लिहा किंवा असं लिहा. F इज द फोर्स इन द डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. बट इन केमिकल थर्मोडायनामिक्स वर्क इज अ प्रेशर व्हॉल्यूम वर्क. पण केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये आपण काय म्हणतो? प्रेशर व्हॉल्यूम वर्क. प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजे कसं? सपोज एखादा गॅस आहे, तो पिस्टनमध्ये ठेवला, आपण सिलेंडर पिस्टनमध्ये आहे. तो गॅस एक्सपांड होईल किंवा कॉम्प्रेस होईल अगेन्स्ट द एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर. इफ यू स्टडी द गॅस इज द सिस्टीम फॉर अस. जर आपण गॅसला स्टडी करतो तर गॅस झाला सिस्टीम. द एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ अ गॅस अगेन्स्ट द एक्सटर्नल अपोजिंग फोर्स, this is called as the pressure volume work. And the work in the chemical thermodynamics is pressure volume work. म्हणजे आता असं आपण म्हणू का थर्मोडायनामिक्समध्ये वर्क हे प्रेशर व्हॉल्यूम आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स आपण असं लिहायला पाहिजे वर्क. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या की मॅकॅनिक्सनुसार मी तुम्हाला पहिले का सांगितलं ते. आता केमिकल थर्मोडायनामिक्सनुसार तुम्हाला मी सांगून होते. आता याच्यामध्ये काय आहे? अकॉर्डिंग टू W आपण काय म्हटलं? म्हणजे वर्क अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स W इज PV वर्क. व्हॉट इज P? P इज द प्रेशर, V इज द व्हॉल्यूम. म्हणजे थर्मोडायनामिक्स काय म्हणते? म्हणजे अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स जर सारखाच आहे सध्या, तर अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स द प्रेशर व्हॉल्यूम वर्क इज कॉल्ड एज द ओनली वर्क. मग आता आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. आता पाहू हे असं होते का नाही. ठीक आहे. बघा now W equals to PV. Hence now PV equals to what is P? P is the pressure, V is the volume. ठीक है. now P pressure. प्रेशर चा फॉर्म्युला काय आहे? F divided by A. Force per unit area. What is V? V is the volume. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मीटर क्यूब. आता आपण तर डी घेऊ. डी. व्हॉट इज ए? ए इज द एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय करणार? मीटर स्क्वेअर. इथं काय घ्यायचं? टी स्क्वेअर. प्रूफ काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला पीव्ही इक्वल्स टू डब्ल्यू एवढं प्रूफ करायचं नाही तर हेच प्रूफ करायचं. आपण पाहिलं का मॅकॅनिक्सनुसार F/d. What is F? Is the force in the displacement. Now according to chemical thermodynamics work is the pressure volume work. काहून का आपण एखादा गॅसचा स्टडी करू राहिलो, तो गॅस कॉम्प्रेस होईल किंवा एक्सपांड होईल अगेन्स्ट द एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर. हेन्स प्रेशर व्हॉल्यूम वर्क इज अ वर्क इन केमिकल थर्मोडायनामिक्स. आपण पाहू नाव PV equals to W. ठीक आहे. मग आता बघू नाव व्हॉट इज P? P is the F divided by A. आणि हा काय? इंटू V. इथं इंटूच असते, इथं काही दिलं नाही आपण इंटूच असते. नाव व्हॉट इज A रे? A इज द एरिया टी स्क्वेअर. व्हॉट इज V रे? व्हॉल्यूम. हे फॉर्म्युला आहे त्याचे, लक्षात ठेवावं लागते. नाव PV
तर हे काय मी रेकॉर्ड करून जाईल. ठीक आहे. नाव PV इक्वल्स टू काय होईल F इंटू T. बट अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर 1 आपण जर पाहिलं होतं F इंटू T म्हणजे काय, F इंटू T म्हणजे काय W. हेन्स PV इक्वल्स टू हेन्स इन केमिकल थर्मोडायनामिक्स वर्क इज अ प्रेशर व्हॅल्यू वर्क. समजलं. आता महत्वाची गोष्ट समजून घ्या. देयर आर ओनली टू वेज टू एक्सचेंज द एनर्जी ऑफ अ क्लोज सिस्टीम. जर क्लोज सिस्टीम, आता मला याच्यामध्ये हा समजा एक एक्झाम्पल घ्या की सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये पिस्टन आहे जसं इथे दिलेलं आहे. समजा याचा एक्झाम्पल घ्या, त्याच्यामध्ये गॅस आहे. मला त्या गॅसचा स्टडी करायची टू झाली सिस्टीम, मला ह्या डस्टरचा स्टडी करायचा असेल डस्टर झाला सिस्टीम. आता याच्यामध्ये कसं होऊन राहिलं आहे, ही क्लोज सिस्टीम आहे समजा. तर ही सिस्टीम झाली, याच्या आजूबाजूचं सगळं काय झालं सराउंडिंग. बस आता हे डस्टर हे झालं सिस्टीम, याच्या आजूबाजूचं सगळं काय झालं सराउंडिंग. ज्याचा स्टडी करायचा आहे तो सिस्टीम, आणि त्याच्या आजूबाजूला ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते झालं सराउंडिंग, आणि त्यांच्यामध्ये असते सेपरेशन बाउंड्री. नाउ देयर आर ओनली टू वेज टू एक्सचेंज द एनर्जीज इन अ क्लोज सिस्टीम. म्हणजे क्लोज सिस्टीम एनर्जी एक्सचेंज करते कोणासोबत, सिस्टीम टू सराउंडिंग, सराउंडिंग टू सिस्टीम. त्याचे दोनच वे आहे म्हणते, एक तर वर्क थ्रू किंवा हीट थ्रू बाय ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज अ वर्क, और सेकंड वे आहे बाय ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज अ हीट. म्हणजे एक तर वर्क डन करून सिस्टीम सराउंडिंग सोबत एनर्जी एक्सचेंज करू शकते, किंवा हीट ट्रान्सफर करून सिस्टीम सराउंडिंग सोबत एनर्जी एक्सचेंज करू शकते. रिमेंबर, एनर्जी एक्सचेंज होणं जरुरीच आहे. थर्मासमध्ये होणार नाही, म्हणजे आयसोलेट सिस्टीममध्ये होणार नाही. मग हे महत्वाचं आहे. हे बघा मी डबल सांगतो, देअर आर ओनली टू वेज ऑफ एक्सचेंज द एनर्जीज ऑफ अ क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम सराउंडिंग सोबत एनर्जी एक्सचेंज करण्याचे दोनच जरी आहे. एक तर वर्क डन केलं पाहिजे सिस्टीमचं सराउंडिंग सिस्टीम, किंवा हीट ट्रान्सफर झाली पाहिजे सिस्टीम टू सराउंडिंग टू सिस्टीम. ठीक आहे. आता बघा दोनपैकी एक नसेल तर दुसऱ्याला पूर्ण वर्क करावं लागतं. नाव आता कन्सिडर डिकम्पोजिशन ऑफ H2O2. H2O2 इज अ हायड्रोजन पेरॉक्साइड. नाही का पहा रे. आता मी तुम्हाला जनरल छोटीशी रिॲक्शन घेऊन देतो. नाव आता ही जनरल रिॲक्शन कशी होईल, नाव H2O2 हा काय लिक्विड आहे, त्याचं डिकम्पोजिशन होतं ट्वाइस. रिॲक्शन कोण घेतो, नाव ट्वाइस H2O ॲज अ लिक्विड प्लस O2 ॲज अ गॅस. त्याचं डिकम्पोजिशन कसं होईल, ट्वाइस H2O2 गिव्स ट्वाइस H2O लिक्विड प्लस O2 ॲज अ गॅस. आता इथं पहा, समजा आपण काय केलं, एक सिलेंडर घेतलं, त्याच्यामध्ये H2O2 टाकून दिलं, वरून पिस्टन ठेवून दिलं, त्याच्यावर जे काही त्याच्यावर जे काही याचं वजन आहे ते वजन. ठीक आहे. त्याच्यावर जे काही वजन असेल ते वजन आपण ठेवलं आहे. हे झालं PEX, म्हणजे PEX म्हणजे एक्सटर्नल प्रेशर त्या पिस्टनवर जे आहे. आता मी काय म्हटलं, या रिॲक्शनचं काय डिकम्पोजिशन, H2 वेगळं होईल आणि O गॅस वेगळं, म्हणजे O2 गॅस वेगळा होईल. मग गॅस तयार झाला पिस्टन वरने जाईल काय ते, याच्यात आपण काय टाकलं H2O2, थोड्या वेळेला काय झालं त्याचं H2O आणि O2 डिकम्पोजिशन. तर हे जे तुम्हाला दिसून राहिलं याला कन्सिडर केला O2 आणि हे झालं हे H2O, हे काय झालं H2O2. ठीक आहे. आता पिस्टन खाली गेला का आपल्याला काय करतोय, हिअर पिस्टन इज अपवर्ड, म्हणजे हे पिस्टन अपवर्ड झालं का नाही झालं पहा ना. हे बघा पहिले एवढं होतं, सेकंड फिगर नंबर 1 फिगर नंबर प्रोसेस. म्हणजे इथं काय झालं आहे, सिस्टीमनं वर्क केला कोणावर, सराउंडिंग. हिअर आता काय पहा, सिस्टीम लॉसेस एनर्जी टू द सराउंडिंग. काऊन का, सिस्टीमनं पिस्टन वर ढकललं, म्हणजे कोणावर वर्क केलं, सराउंडिंग. हे समजायचं, असं असतं, हे समजून घ्या. हिअर सिस्टीम लॉसेस एनर्जी टू द सराउंडिंग. सिस्टीमनं एनर्जी लॉस केली सराउंडिंगला. जर असं नसून झालं, और असं नसून झालं, आता एनर्जी म्हणजे आपण हीट म्हटलं तरी चालते रे, की हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके. नाउ और वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. आता बघा मी तुम्हाला समजून सांगतो काय झालं. पिस्टन वर गेलं का खाली गेलं, एवढं सांगा. वर गेलं म्हणजे ही सिस्टीम आहे हा, आणि सराउंडिंग याच्या आजूबाजूचं कोण वर्क केलं, मग पिस्टन वर ढकललं ना, कोणाकडे ढकललं, सिस्टीमकडे. हेन्स सिस्टीमनं वर्क केलं कोणावर, सराउंडिंगवर. हिअर वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. कोणा केलं, सिस्टीमनं. कोणावर केलं, सराउंडिंगवर. और सिस्टीम लॉसेस एनर्जी म्हणजे एक प्रकारची हीट होऊ शकते टू द सराउंडिंग, और सिस्टीम लॉस करू शकते हीट टू द सराउंडिंग.
आता जर का हीट ट्रान्सफर झाली नाही म्हणजे हा वेळ झाला नाही, then the loss of energy by the system is equal to the work done by the system on surrounding. या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. If no म्हणजे नाही, नो हीट ट्रान्सफर म्हणजे एनर्जी म्हणजे हीट ट्रान्सफर थ्रू वर्क, एनर्जी ट्रान्सफर थ्रू तुम्ही एनर्जी म्हणजे हीट ट्रान्सफर थ्रू तुम्ही एनर्जी एक्सचेंज नाही करत, पण सगळं काम करायला लागतं. हे नो हीट ट्रान्सफर देन द लॉस ऑफ एनर्जी, कारण एनर्जी लॉस दोनच वेळा होते, एक तर हीटनं किंवा वर्कनं. मग हीटनं होऊन नाही राहिली म्हणजे काय लागत वर्कनं. हेन्स देन द लॉस ऑफ एनर्जी बाय द सिस्टीम लॉस एनर्जी करण ते एवढी करून टाकन की थोडंफार वर्क हीटचे काम करून घेईल. समजून घ्या, हीट 50% काम करते, वर्क 50% काम करते. जर हीटनं काम करते तर सगळं काम पण वर्क लॉस करणार. हे इज इक्वल टू द वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जर का एनर्जी एक्सचेंज हीट आणि वर्क दोन्ही यांना येते, पण नो हीट ट्रान्सफर जर होऊन राहिली असेल, हा वेळ जर असेल तर सगळा काही वेगळंच करावं लागेल. हे देन द वर्क देन द एनर्जी then the loss of energy by the system, when the system काय म्हणजे एनर्जी लॉस करून राहिली, is equal to the work done by the system on surrounding. पण कशावर वर्क केलं? सिस्टम ना सराउंडिंग. नेक्स्ट केस मध्ये आपण कन्सिडर द रिएक्शन ऑफ NH3 गॅस आणि HCl गॅस. आता या कंडिशन मध्ये काय होते बघा रे, इथं काय होणार बघा. नाव NH3 हा गॅस प्लस HCl हा गॅस आहे. काय मी NH3 आणि H NH4 आणि हा Cl हा असते सॉलिड. हा आता बघा आपण काय केलं, NH3 गॅस घेतला, हे बघा इथे लिहितो मी. NH3 गॅस प्लस कोणता गॅस घेतला रे, HCl गॅस. ठीक आहे, त्याच्यापासून काय बनला NH4Cl सॉलिड आहे. सॉलिड आता हा कॉम्प्रेस झाला. हे सिस्टम चालू आहे का, याच्यावर पहिली काय होतं, वजन होतं, याच्यावर वजन आहे म्हणजे एक्सटर्नल प्रेशर जे प्रेशर असेल ते. आता पिस्टन वर का खाली गेलं काऊन तर सॉलिड तयार करा तो NH4Cl. हियर पिस्टन मूव्स डाऊन, पिस्टन खाली आलं. समजून घ्या बघ, सिंपल नाही आता कोणाला समजा. Consider the reaction of NH3 gas and HCl. Here we got the product of NH4Cl. Now we take the NH3 gas and HCl gas in the cylinder fitted with the piston. Piston is a frictionless, movable, rigid piston. Now after some time there is a reaction and the product formed is the NH4Cl, that is the solid. Hence the compression is there. There is expansion. Here is the compression. Okay, now the piston moves down. Here we saw the piston is moves down. Now आता अशा कंडिशन मध्ये सराउंडिंग न सिस्टीम वर वर्क केला आहे. अशा वेळेस सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करत असतात, तर सराउंडिंग सिस्टीम वर वर्क करते. NH4Cl सॉलिड आहे, तो कॉम्प्रेस होऊन राहिला. काय होऊन राहिलं त्याच्यात, हियर द सराउंडिंग लॉसेस एनर्जी टू द सिस्टीम. आता इथं पहा याचे उलटे गेलायचे, थोडं समजून घ्यायचं. हियर सिस्टीम लॉस एनर्जी टू सराउंडिंग, हियर सराउंडिंग लॉस एनर्जी टू द सिस्टीम. सराउंडिंग लॉस टू सिस्टीम एनर्जी म्हणजे सराउंडिंग सगळं एनर्जी दिली असं म्हटलं तरी चालेल. वर्क डन बाय और असे म्हणू शकते, वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन सिस्टीम. वर्क डन बाय द सराउंडिंग, याच्यावर सराउंडिंगच आहे ना, दिलं तर आपण त्याला वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन सिस्टीम. आता इथे यावे ना ते यावे ना, पण इफ नो हीट ट्रान्सफर, जर हीट ट्रान्सफर थ्रू काम नसून होत, एनर्जी एक्सचेंज नसून होत, सगळं काम करायला लागेल, वर्क प्ले करावं लागेल. हे क्लोज सिस्टीमची गोष्ट आहे. इफ नो हीट ट्रान्सफर थ्रू एनर्जी एक्सचेंज होत नाही, म्हणून सगळं कशाला करावं लागेल, then the gain of energy by the system. आता सिस्टीमने एनर्जी गेन घेतली, कोणापासून घेतली, सराउंडिंग पासून. Then the gain of energy by the system is equal to work done on the system by surrounding. और असं म्हटलं तरी चालेल, work done by the surrounding on a system. आता हीट जर का होऊन राहिली, हीट थ्रू जर का ट्रान्सफॉर्मेशन होऊन नाही राहिलं, एनर्जी ट्रान्सफर होऊन नाही राहिली, तर मग सगळं काम वर्कला करणं आलं. हेच अशा कंडिशन मध्ये इफ नो हीट ट्रान्सफर, then the gain of energy by the system is equal to the work done by the surrounding on system.
आलं लक्षात? तर एनर्जी म्हणजे हीटच होते, हीट थ्रू होत नाही, मग एनर्जी थ्रू करा. दिस इज कॉल्ड द प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आता याच्यानंतरचं टॉपिक मी सांगणार आहे नेचर ऑफ हीट, 2 मिनिटाचा आणि साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे, ते समजून घ्या. तर आता आपण बघूया नेचर ऑफ हीट आणि त्यानंतर साइन कन्व्हेन्शन्स ऑफ डब्ल्यू आणि क्यू. सिंपल छोटेसे पॉईंट्स आहेत, समजून घ्या. नाव नेचर ऑफ हीट. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. रिमेंबर वन थिंग दॅट हीट इज द वन फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज द अनदर वे टू एक्सचेंज द एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. जसं आपण वर्क आणि हीट बोललेलो आहे, त्यातलं वर्क होतं पाहिलं, त्याच्यामध्ये हीट सुद्धा आहे. जर सिस्टीम अँड सराउंडिंगचं टेम्परेचर वेगवेगळं असं, जे वेगवेगळं राहायला काही ना काही राहणारच समजा, शक्यतो खूप वेळ नाही, तर त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होते आणि एकमेकांमध्ये समतोलता आणण्याचा प्रयत्न सिस्टीम नेहमी नेचर नेहमी करत असते. इफ देर इज अ डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर अँड सिस्टीम सराउंडिंग, देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन देम. नाव हा तो छोटासा पॉईंट होता, बस याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नाही, कारण नेचर ऑफ हीट अँड वर्कमध्ये आपण वर्कमध्ये सगळं काही हीटबद्दल पाहून घेतलेलं आहे. ठीक आहे, तसं आपण पॉईंट लिहिला होता का 2 वेनं एक एनर्जी एक्सचेंज केली जाते, हीट आणि वर्क. ठीक आहे. नाव साइन कन्व्हेन्शन्स ऑफ डब्ल्यू आणि क्यू. व्हॉट इज डब्ल्यू? डब्ल्यू इज द वर्क डन. व्हॉट इज क्यू? क्यू इज द हीट. डब्ल्यू आणि क्यू हे पाथ फंक्शन आहे. ठीक आहे, हे पाथनुसार वेगवेगळ्या गोष्टी होतात. ठीक, आता बघा. आता इथं एक एक्झरसाइज असते आहे, हा सिस्टीम आहे समजा, याचा स्टडी करायचा. तर आजूबाजूचं सगळं काय झालं? सराउंडिंग 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 सगळं सराउंडिंग. म्हणजे एकटा काय झालं याचा स्टडी करायचा आहे. आता अशा साइन कन्व्हेन्शन्स आहेत. आपण पण डब्ल्यू शिकवू, मग क्यू शिकवू. समजा असं काही असतं आहे, म्हणजे आता सिस्टीमकडे चालला म्हणजे सिस्टीमला भेटला म्हणजे पॉझिटिव्ह. आपण लक्षात ठेवायच्या टेक्निक सांगू या. अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो? अशा वेळेस म्हणतो त्याला प्लस डब्ल्यू. हेन्स प्लस व्हॉट इज प्लस डब्ल्यू? वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. आता सिस्टीम नंतर कोणा सराउंडिंग करावं लागतं. असा जर प्लस डब्ल्यू असतं, त्याला म्हणतो आपण वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. असा जर ॲरो असता तर का वर्क डन सिस्टीम करून सराउंडिंग. मग आता याच्यावर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं मायनस डब्ल्यू. व्हॉट इज मायनस डब्ल्यू? वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. इथं ऑन सिस्टीम आहे, हे बाय द सिस्टीम आहे, पहिले समजून घ्या. ठीक आहे, जसं प्लस डब्ल्यू म्हणजे काय होते? वर्क इज डन ऑन द सिस्टीम. मायनस डब्ल्यू म्हणजे काय होते? वर्क इज डन बाय द सिस्टीम. कोणावर? ऑन सराउंडिंग. तसंच क्यू आहे, क्यू इज द हीट. ना आता हीट येऊन राहिली का चालली? येऊन राहिली. हेन्स हीट ॲब्सॉर्ब करणं झालं कोणाकडून? सराउंडिंग करून. इथं लिहायचं नाव प्लस क्यू. व्हॉट इज प्लस क्यू? हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. कोणं केली? सिस्टीमनं. कुठून केली? सराउंडिंगनं. कोणत्या प्लस सिस्टीम नाही मिळालं तिला, त्यामुळे ॲब्सॉर्ब केली. जर हीट बाहेर जात असेल तर मग काय होणार आहे? मायनस. बघा, मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं प्लस असते, जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं काय राहणार? मायनस. हां, नाव जर मायनस क्यू असेल, हीट इज रिलीज ऑर लॉस बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग. हे असं लक्षात घ्यायचं. आता इथं जनरली असं एक्सरसाइज कोणती केलं तरी चालते. काय म्हणजे समजा एखादी सिस्टीम, आपण याला सिस्टीम म्हणू. आता मी म्हटलं प्लस डब्ल्यू आहे, काय असं करून पाहायचं. आता हे मी मोडतो, नंतर तुम्ही सांगा, तुम्ही हे फक्त सांगा. ठीक आहे, आता पहा समजा असं असलं, हां, हे सगळं काय राहणार आहे? सराउंडिंग. हां, ठीक आहे. प्लस डब्ल्यू सांगा. वर्क डन ऑन सिस्टीम बाय सराउंडिंग. सिस्टीमवर वर्क करण्यात आलं, कोण केलं? सराउंडिंगवर. ठीक आहे, हे असं नसतं, हे असं असतं. हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. ठीक आहे, हे असं नाही आहे. हे असं असतं तर वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. ठीक आहे, हे असं असतं तर हीट इज रिलीज or lost by the system to the surrounding. हे असं करून पाहायचं, त्यानुसारच ती येईल. ओके, तर बेटा आजच्यासाठी एवढंच. पुढच्या लेक्चरला आपण त्याच्यानंतरचं बघू. त्यानंतर जसं जसं आपलं सिलेबस समोर जात राहील, तसं तुम्हाला मागच्या लेसनवर जे केमी
गुगल फॉर्मसून टेस्ट घेत असतो त्यासुद्धा तुम्ही सॉल्व करत चला, अभ्यास करत चला, डिफिकल्टी सॉल्व करा. आता तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. काही प्रश्न असेल तर विचारा. केमिकल थर्मोडायनामिक्स साधी गोष्ट नाही, समजण्यासाठी फार जास्त दिमाग जागेवर ठेवून काम करावं लागतं. ओके, काही प्रश्न असेल तर विचारा.